दोन्ही टीम्सला शुभेच्छा असतील. सामन्याला आपण करतोय मधून सुरुवात. एक चांगली लढत असणार आहे अशी अपेक्षा करूयात. तर प्रेक्षकांना नक्कीच एकतर्फी सामना आवडत नसतो, त्यांना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा सामना आवडतो. पंचांचा इशारा आलाय संजय पांचाळ सरांचा. लेट्स प्ले गेम ऑन. 4 षटकांची लढत. हर्षन पाटील टू विकी मुंबईकर. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा अक्षरशः खोदून काढलाय ऑन साइडला. गौतमळे चेंडू अडला जातो, थोडंसं पाणी आहे तिकडे आणि एक धाव मात्र पहिल्या चेंडूवर पूर्ण होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो हर्षन पाटील, एक प्रमुख गोलंदाज RSS स्पोर्ट्स गोठवली संघाचा. आणि त्याच्या समवेत त्याच्या सोबत अनेक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील येणाऱ्या षटकांमध्ये. नयन कोळे स्ट्राईक रोटेट झाली आणि पहिला बॉल फेस करत असताना वैयक्तिक या मॅच मधला हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस मात्र हाईट भरपूरच जास्त पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी धाव अर्जित केली जाईल आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील गोलंदाजाला दिला गेलाय. धाव संख्या 2. हा चेंडू मात्र सोडून दिला होता. डीच्या स्वरूपामध्ये, बाईच्या स्वरूपामध्ये मात्र ही सिंगल मिळेल. लेग बाईचा इशारा आलाय. पंचांनी मात्र आता आमच्यापर्यंत सांगितलंय की बॉडीला ब्रश होणं चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. धाव संख्या 3च्या घरामध्ये. यावेळेस मात्र पूल चांगल्या पद्धतीने गेलाय आणि अंतरही मात्र पार करतोय. सरआमच्या व्यासपीठाच्या वरतून बॉल सीमारेषा पलीकडे आणि आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. नयन कोळीच्या बॅटमधनं थोडासा शफल झाला ऑन साइडला. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून आणि पूर्णपणे ताकद लावून मात्र हा फटका खेचलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. अगदी टोवर मात्र उभे राहिले आणि तदनंतर मात्र हा षटकार प्राप्त केलाय. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. नक्कीच धावसंख्येमध्ये थोडंसं आम्ही करेक्शन करतो. 10 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 10. यावेळेस मात्र फटका फसलाय. मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? खराब जजमेंट म्हणावं लागेल. अंदाज चुकलाय सबशेल फिल्डरचा. जास्तच वेगाने पुढे निघून गेले. खरं तर एक संधी होती विकेट मिळवण्याची आणि एक पहिला धक्का देण्याची, ती म्हणजे गावदेवी दिवाळी संघाला मात्र ही संधी गमावली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 12च्या घरामध्ये. चांगला चेंडू होता मी म्हणेल हर्षन पाटीलचा, कारण आखूड टप्प्याचा आणि वेगवान पद्धतीचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र ओव्हरपिच बॉल होता. तडाखे बंद घणाघाती प्रहार केलाय तो म्हणजे नयन कोळीने आणि सरळ समोरच्या दिशेने बॉलला पाठवलंय ते सीमारेषा पलीकडे. 6 धावा. अगदी स्टँड अँड डिलिव्हर प्रकारचा फटका आपण पाहू शकाल स्क्रीनवर कशा पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळायचं होतं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू आणि शरीरावर जाऊन आदळलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 18च्या घरामध्ये. चांगली सुरुवात गावदेवी दिवाळी संघाची. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली. तदनंतर मात्र नयन कोळीने मात्र 2 षटकार खेचले. 14 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला विक्की मुंबईकर ज्याने पहिल्या बॉलवर सिंगल काढली होती आणि फक्त स्ट्राईक रोटेट केले होते आणि उर्वरित काम मात्र नयन कोळीने मात्र पूर्ण केलंय. चांगली सुरुवात, चांगली स्पर्धा. पाऊस थोडासा थांबलाय मात्र क्रीडांगणावर भरपूर प्रमाणात गवत, भरपूर प्रमाणावर पाणी आहे आणि त्या अनुषंगाने नक्कीच या रबर बॉल क्रिकेटला अजून मात्र रंगत चढेल यामध्ये ती मात्र शंका नाहीये.
मच्छिंद्र स्मृती चषक 2024 आपण हे देदीप्यमान असं आयोजन आपण पाहत आहे. सुसज्ज व्यासपीठ, मान्यवरांची मांदियाळी, आज संपूर्ण दिवसभर कारण आज अंतिमचा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी क्रिकेट संघ धारावे यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा. स्वराज म्हात्रे दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या, त्यामुळे आता तो मोमेंटम थोडा ब्रेक करण्याची त्याच्याकडे मात्र मोठी जबाबदारी असणार आहे. पहिला बॉल विकी मुंबईकरसाठी फिरून मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्ट नाही झालाय. बॉल गेला तर ऑन साइडला घोषांकित क्षेत्रात मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 19च्या घरामध्ये. 19 रन्स. विकी मुंबईकर आक्रमकता खास करून साठी जाणला जातो. यावेळेस लोअर फुल टच बॉल होता, इनसाइड आउट फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. वन बाउन्स बॉलला कलेक्ट करेपर्यंत आणि मिळते ती सिंगल. प्रितेश पाटील होते त्या ठिकाणी तैनात आणि चांगली फिल्डिंग, चांगलं जज केलं त्यांनी बॉलला. धावसंख्या 20. यावेळेस हलकासा टर्न पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर स्वराज म्हात्रेच्या चेंडूवर आणि एज लागून मात्र बॉल फ्लाय झाला तो घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल. धावसंख्या 21-21. पावसाळी क्रिकेट त्यामुळे आखूड टप्प्याचा चेंडूंचा नक्कीच गोलंदाज वापर करत असतात वारंवार. यावेळेस चांगला चेंडू चला यष्ट्यांच्या वरून निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बीट केला डॉट बॉल. अंदाज चुकला नयन कोळीचा, त्याने लेफ्ट केलं होतं, चेंडूला सोडून दिला होता. मात्र चांगला चेंडू स्वराजचा. यावेळेस मात्र लाईन खराब आहे, पंच सांगतायत. यष्ट्यापासून भरपूर दूरवर जाणारा चेंडू. नयन कोळी सेट झालाय कारण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. पुन्हा एकदा टॉपेज लागली आणि विकेट किपरच्या वरतून मात्र बॉल फ्लाय झालाय. एक सिंगल मिळते इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 23च्या घरामध्ये 23. नयन कोळीसाठी आपण पाहिलं तर अगदी आखूड टप्प्याचा चेंडूंचा स्वराजच्या माध्यमातून वारंवार इथे प्रयोग केला जातोय आणि काही वेळेला त्याची दिशा चुकली. मात्र यावेळेस नयन कोळीला थोडंसं थांबवलंय कारण पहिल्याच ओव्हर पासून ज्याने आक्रमक पवित्रा धारण केला होता, 2 षटकार त्याने खेचले होते. तदनंतर मात्र आतापर्यंत या ओव्हरमध्ये तरी त्याला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालेत ते म्हणजे स्वराज म्हात्रे आणि गोठवली संघ. पुन्हा एकदा इथे नयन कोळीचा तडाखा कायम आहे. पुढे टाकलाय, समोर टाकलाय आणि या ओव्हर पिच बॉलचा मात्र खरपूस समाचार घेतलाय तो नयन कोळीने. आणि शेवटच्या बॉलवर मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या वेगाने पुढे सरकते, 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. या ओव्हरमध्ये धावा आल्या स्वराज म्हात्रेच्या, त्या म्हणजे तब्बल 11. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. नयन कोळी 16 धावा धावफलकावर, 16 धावां वैयक्तिक तो खेळतोय. 8 चेंडूंचा सामना त्याने केला. दुसऱ्या बाजूला विकी 9 वर खेळतोय आणि चांगली पार्टनरशिप 2 ओव्हरमध्येच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बनत असताना, रंगत असताना ती गावदेवी दिवाळी टीम साठी. यावेळेस मात्र चाबूक फटकाय. विकी मुंबईकर ट्रेडमार्क शॉट, फुल आणि पॉवरफुल ऑन साइडला क्लिअर करतोय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर मात्र इथे रुणालच्या विपक्ष हा षटकार येत असताना प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन या शॉटचं आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवर अगदी स्वॅग मध्ये षटकार. चला चेंडूची चाचपणी करण्यासाठी जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
पहिल्याच बॉलवर मात्र एक दमदार षटकार. धावसंख्या 35, 35च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. नयन कोळी मात्र टच मध्ये असताना आता विकी मुंबईकर देखील रिदम प्राप्त करतोय दुसऱ्या बाजूने आणि डोकेदुखी वाढवतोय तो RSS स्पोर्ट्स गोठवली संघाची. यावेळेस स्लोअर वनचा वापर केला होता, हुकचा प्रयत्न आणि बॉल गेलाय तो गोशांकी क्षेत्रामध्ये. कारण मैदानाचा भौगोलिक अंदाज पाहता आपण काही क्षेत्र ही गोशांकी ठेवलेत, डिक्लेअर ठेवलेत, त्या अनुषंगाने फक्त सिंगल मिळणार या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36च्या घरामध्ये 36. इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या मोमेंटला सोडून द्यायला भाग पाडलं ते विकी मुंबईकरला. चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला तो रुणालच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक. हो, इथे मात्र डीच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. बॅटकट आहे 22. धावसंख्या पुढे सरकते 37, 37. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, आमच्या ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम असणार आहे. पंच अनुभवी आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय आपण नेहमीच रिस्पेक्ट करायला हवा. धावसंख्या 37 आणि 2 बॉलचा खेळ बाकी. विकी मुंबईकर ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर बॉल पुल करायचा. टॉपेश बॉल गेला तो डिक्लेअर मध्ये मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 38, 38 आणि अंतिमचा बॉल येणं बाकी आहे. हा पहिला कॉल नेक्स्ट मॅच साठी. ऐरोली कोळीवाडा विपक्ष फार्म 11 बोनकोडे. तर इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस असेल.
सो आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचंय टीम कॅप्टन. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, ऑन साइडला भिरकावून दिला, लांब लचक सरळ सीमारेषा पलीकडे. आणि शेवटच्या बॉलवर मात्र विकी मुंबईकर, पहा ऍक्शन रिप्ले, थोडेसे पुढे आले, फ्रंट फुट वरनं मात्र हा मात्र फटका खेचलाय तो ऑन साइडला. सीमारेषा पलीकडे 6 धावा, धावसंख्या जाऊन पोहोचते 44 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं. नयन कोळी 12 बॉल 23, विकी मुंबईकर 6 बॉल 16. अप्रतिम अशी फटकेबाजी. 44 धावा 3 ओव्हर मध्ये आतापर्यंत आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगल्या धावा आल्यात आतापर्यंत असं पाहायला मिळत आहे. स्लॉकच्या षटकामध्ये हितेश पाटील थांबवण्याची मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांना, ज्या पद्धतीने यांनी फलंदाजी आतापर्यंत साकारली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नक्कीच ते बिघेड करण्यासाठी जातील यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. त्या अनुषंगाने मात्र काय रणनीती असणार आहे RSS स्पोर्ट्स गोटवलीची आणि त्याचबरोबर गोलंदाज हितेश पाटीलची. चव्वेचाळीस धावा आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये आल्यात. नाही शेवटचा हे षटक मात्र घेऊन येतो तो हितेश. समोर नयन कोळी, डावकरताचा गोलंदाज ओव्हर द विकेट आलाय आणि पहिल्या बॉलवर मात्र धावा मिळतात त्या तब्बल 6. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. डावकरताचा गोलंदाज आणि पहिला चेंडू अगदी टप्प्यामध्ये आणि रडार मध्ये होता तो म्हणजे नयन कोळीच्या. आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर 50 धावा लावल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंगचं इथे आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय नयन कोळीच्या माध्यमातून. इथे 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 लाईन भरपूर खराब, प्रेशर निर्माण झाले पहिल्याच बॉलवर. वाईट +1 या 2 धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 52, 52च्या घरामध्ये हितेश पाटील काहीसा महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. ठरत असताना या पहिल्या बॉल पासून कमबॅक करावा लागेल त्याला. विकेट्स आणि डॉट बॉल इथे काढावे लागतील त्याला. इथे मात्र चांगला चेंडू अगदी बाउन्सर पद्धतीचा चेहऱ्याच्या जवळून मात्र गुंगारा देऊन गेला आणि चांगली विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते रुणालच्या माध्यमातून. चांगला स्टॉप त्यांनी केलाय बॉलला आणि डॉट बॉल. अशाच पद्धतीची गोलंदाजी आवश्यक असणार आहे. वेगवान आहे आणि अचूक लेंथ आणि लाईन देखील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज आणि बॉल पुन्हा डिक्लेअर मध्ये. धाव मिळते फक्त एकच. जेवढा जास्त वेग आपल्याला पाहायला मिळतो ना, वेगाबरोबर सटीक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय, तर तेव्हा फलंदाज अडचणीमध्ये येतोय, थोडासा स्ट्रगल करतोय. असं चित्र आतापर्यंत या सामन्याचं पाहायला मिळालेलं आहे. अन्यथा प्रत्येक चेंडूवर फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुन्हा एकदा अगदी तशाच पद्धतीचा चेंडू, फक्त मिळेल सिंगल, त्यापेक्षा जास्त काही नाहीये. एज लागून मात्र बॉल चालाय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 54च्या घरामध्ये. यावेळेस मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल फक्त प्रेक्षक आणि बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे आणि अजून एक दमदार षटकार या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 60च्या घरामध्ये बिग टोटलच्या दिशेने वाटचाल करतोय तो गावदेवी दिवाळी संघ. यावेळेस पुन्हा एकदा देखणा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होतोय आणि बॅक टू बॅक 2 षटकार खेचत मात्र ही पहिली इनिंग समाप्त केली आहे ती नयन कोळीने. लाजवाब अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 66 धावा धावफलकावर उभारण्यात यशस्वी झालाय तो गावदेवी दिवाळे हा संघ. टॉस गमावल्यानंतर चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये प्रचंड धावा, तब्बल 22 धावा या ठिकाणी वसूल केल्या ते म्हणजे नयन कोळे आणि त्याचबरोबर विकी मुंबईकरने.
67 धावांचं लक्ष असणार आहे ते RSS स्पोर्ट्स गोठवली टीम समोर. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय ऐरोली कोळीवाडा आणि फार्म 11 बोनकोडे आमच्या मुख्य व्यासपीठावर. नयन कोळी आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. बॅटिंग 18 चेंडू आणि 43 धावा लाजवाब इनिंग साकारली आहे. विकी मुंबईकर 6 बॉल 16 आणि शेवटपर्यंत ही भागीदारी तशीच चालू राहिली. अटॅक होत राहिला, आक्रमण होत राहिलं आणि त्यामध्ये होरपळले ते गोठवली संघाचे गोलंदाज. कारण कोणताही गोलंदाज इकॉनॉमिकल सिंगल डिजिट पाहायला मिळाला नाही. प्रत्येकाने मात्र दुहेरी अंकामध्ये धावा खर्च केल्या. 18, 11, 15 आणि 22 अशा 4 षटकांमध्ये धावा खर्च करण्यात आल्या. बॉलिंग स्टॅटिस्टिक आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 66. हितेश पाटील सर्वात महागडा ठरला, 22 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. त्यानंतर मात्र हर्षन पाटील 17 धावा, रुणाल मात्रे 14 आणि स्वराज मात्रे 11 धावा. विकेट खरं तर मिळवण्याची नामी संधी होती. पहिल्याच ओव्हरमध्ये झेल उडाला होता तो म्हणजे नयन कोळीचा आणि तिथे जर ती कॅच ग्रॅप केली असती तर कदाचित विकेट मिळाली असती आणि इतक्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. मात्र नयन कोळीची सुटलेली कॅच आणि त्यानंतर मात्र त्याने धारण केलेला तो रौद्र अवतार आणि त्या आक्रमक फलंदाजी त्याच्या जोरावर मात्र 66 धावा आणि 67चं लक्ष. चला टॉस साठी या ऐरोली कोळीवाडा आणि फार्म 11 बोनकोडे दोन्ही टीमची उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. त्यामुळे टीम कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस या ठिकाणी आपण करायचं आहे व्यासपीठावर येऊन. 24 चेंडू आणि 67 धावांचं लक्ष. बिग टोटल आपण म्हणूया. मात्र क्रिकेट आणि खास करून पावसाळी क्रिकेटमध्ये कोणतीही टोटल सेफ नाहीये. त्यामुळे या 67 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील RSS स्पोर्ट्स गोठवलीकडून आणि खास करून स्वराज मात्रे आणि त्याच्या समवेत मात्र रुणाल मात्रे ही ओपनिंग पेअर कशा पद्धतीने सुरुवात करते यावर बराच काय अवलंबून असणार आहे. चला फार्म 11 बोर्डकोडे टीम कॅप्टन उपस्थित. पार्थ चंदन आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. ऐरोली कोळीवाडा टीम कॅप्टन आपण या. अभि जोशी ऐरोली कोळीवाडा टीम कॅप्टन दाखल होतात. आणि पुन्हा एकदा आपण प्रेमनाथ मडवी काकांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा मात्र टॉस करतोय. ऑल द बेस्ट अभि जोशी, ऑल द बेस्ट पार्थ चंदन. शुभेच्छा आपल्याला या मॅच साठी. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते टॉस. हेड्स इज द कॉल बाय पार्थ आणि टॉस जिंकलाय तो फार्म 11 बोनकोडे. निर्णय त्यांचा लवकरात लवकर येईल आपल्यापर्यंत अशी आशा. सदुसष्ट धावा चेस करायच्या 24 चेंडूमध्ये. उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गावदेवी क्रिकेट संघ धारावी आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2024 मध्ये आज मेगा फायनलचा दिवस आणि पहिल्या क्रमांकाचा सामना सध्या आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे. टॉस जिंकला तो गोठवली संघाने फिल्डिंग घेतली आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना गावदेवी दिवाळे संघाने नयन कोळे आणि विकी मुंबईकरच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र 66 धावा उभारल्या निर्धारित 4 षटकांमध्ये आणि आता 67 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये RSS स्पोर्ट्स गोठवलीकडनं 2 धडाकेबाज फलंदाज स्वराज मात्रे आणि रुणाल मात्रे
दाखल झाले. त्यांनी पहिलं षटक हाताळतील अर्थातच अष्टपैलू खेळाडू विकी मुंबईकर. समोर आहेत ते स्वराज म्हात्रे. नयन कोळी ॲज अ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. चेसला होते सुरुवात. पहिलाच बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. विकी मुंबईकर डावकऱ्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट. 5 ते 6 पावलांचा रनअप आणि कमी गती होती थोडीशी या बॉलवर, मात्र टर्न बराचसा पाहायला मिळाला आणि बीट करून गेला तो स्वराज म्हात्रेला. डॉट बॉलने सुरुवात केली. मात्र इथे स्वराज म्हात्रेला वेळ लागणार नाहीये फॉर्म गवसायला आणि फॉर्म प्राप्त करायला. दुसऱ्याच बॉलवर त्याने तडाखा लावून मनसुबे स्पष्ट केलेत, इरादे स्पष्ट केलेत आणि इथे मात्र षटकार खेचलाय. बॅकफुटवर गेले, बॉडीवेट ट्रान्सफर केलं, बॉलला येऊ दिलं शरीरापर्यंत आणि तदनंतर मात्र सीमारेषा पलीकडे अगदी समोरच्या दिशेला हा षटकार. अजूनही 61 करायच्यात 22 बॉल मध्ये. सुरुवात खूप चांगली म्हणावी लागेल दोन्ही संघांसाठी. डॉट बॉलने सुरुवात, त्यानंतर मात्र षटकार. विकी मुंबईकर अष्टपैलू खेळाडू, गावदेवी दिवाळे टीमचा एक चांगला खेळाडू, त्याच्याकडनं मात्र या ओव्हरमध्ये विकेटची अपेक्षा असताना दुसऱ्या बाजूला स्वराज म्हात्रे षटकार खेचलाय नुकताच. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा बॉल इथे पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि चांगलं कमबॅक. इथे जास्त गती पाहायला मिळाली. या अगोदरच्या बॉलवर तेवढी गती नव्हती जिथे षटकार खाल्ला आणि तदनंतर विकी मुंबईकरने थोडासा स्पीड वाढवला या चेंडूवर. बीट केलं ते स्वराज म्हात्रेला. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल टॉप एज लागलीये. क्षेत्ररक्षक विकेट किपर पोहोचू शकणार नाहीये. डीच्या स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 7च्या घरामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल. पावसाळ्या क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला फलंदाजांना अडचणी जाणतात. आपण पहिल्या इनिंग पासून चर्चा करतोय. तुमची लाईन आणि लेंथ आणि गती जर योग्य असेल तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. अन्यथा मात्र फलंदाज पुल आणि हुक करण्यासाठी नक्कीच जात असतात अशा चेंडूंवर. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळले. टायमिंग आहे चांगलं, मात्र अंतर पार केलं नाहीये आणि कॅच ड्रॉप झालाय. स्वराज म्हात्रेने आशा सोडली होती खरं तर, मात्र थ्रो इथे प्रॉपर होत नाहीये आणि रनआउटची संधी मात्र कदाचित निर्माण झाली असती. स्वराज म्हात्रेने पहिली धाव अगदी आशा सोडून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॅच शेवटच्या क्षणी हातासनं बाउन्स बॅक झालाय. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. काऊ कॉर्नरच्या आणि लॉंगॉनच्या मध्ये हा कॅच ड्रॉप झाला. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या आणि ज्या पद्धतीने नयन कोळीला जीवदान मिळालं पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याने एक चांगली इनिंग साकारली, तर स्वराज मात्र देखील तशीच कामगिरी करणार का? कारण त्याला मिळाली एक संजीवनी. व्हाईट बॉल. डाव्या यष्टीपासून दूर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय विकी मुंबईकरचा. हवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या 10च्या घरामध्ये. 10 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 57 करायच्यात येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र हाफ व्हॉली, हाफ ट्रॅकर बॉल आणि अगदी टायमिंगच्या जोरावर प्रॉपर टेक्निक वापरून या बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. चांगलं षटक वाटत होतं. 10 धावांचा मात्र शेवटच्या बॉलवर आला षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16च्या घरामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 51 करायच्यात आणि बॉल शिल्लक आहेत ते 18, म्हणजे प्रति षटक 17ची सरासरी. रिक्वायर्ड रन रेट 17 रन्स पर ओव्हर. पहिल्या ओव्हरच्या धावा आलेल्या आहेत. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र स्वराज म्हात्रेने त्याचा फायदा उचलला आणि जणू लागलेल्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण शेवट केलाय तो षटकाराने. दुसऱ्या बॉलवर देखील एक चांगला षटकार त्याच्या माध्यमातून आला होता लॉंग ऑफला आणि यावेळेस मात्र मिड विकेटला. जबरदस्त सुरुवात. 18 बॉल 51ची अजूनही आवश्यकता. पहिल्या इनिंग मध्ये अगदी चांगली भागीदारी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. कोणती विकेट गमावली नाही गावदेवी दिवाळी संघाने. मात्र या मॅच मध्ये आता विकेट्स काढावे लागतील. एक चान्स निर्माण झाला होता, एक संधी निर्माण झाली होती, मात्र क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि चेंडू ग्रॅप करता आला आणि प्रॉपर बाउन्स बॅक झाला आणि एक जीवदान मिळालं ते स्वराज म्हात्रेला. आता मिळालेलं जीवदान
किती घातक ठरेल गावदेवी दिवाळी संघासाठी हे येणारे 18 चेंडूच ठरवतील. देवेश कोळी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करताना. समोर आहेत रुणाल, पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय रुणाल, कारण पहिलं षटक स्वराजने पूर्ण खेळून काढलं होतं. 18 बॉल आणि अजून 51 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खूप उंच गेलाय. यावेळेस मात्र संधी होती आणि संधी मात्र स्वीकारली आहे. चांगला झेल मात्र त्या ठिकाणी पकडण्यात आला आणि रुणाल म्हात्रे बॅक टू पवेलियन. पहिली विकेट मिळाली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो म्हणजे देवेशने. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आणि चांगला झेल टिपला तो प्रितेश कोळीने. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दरम्यान टायमिंग होतं चांगलं, मात्र ताकद थोडीशी कमी पडली असं म्हणायला हरकत नाही, कारण चांगलं अंतर पार करता आलं असतं. आणि आता तुषार मोहंती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अजूनही 51 करायच्यात या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत ते 17. RSS स्पोर्ट्स गोठवली संघ. हो, यावेळेस मनगडाचा वापर केलाय आणि इथे आश्चर्य चकित झाले ते विखी मुंबईकर. कदाचित लक्ष नव्हतं त्यांचं, विचलित झाले होते थोडेसे आणि बॉल सरळ सीमारेषा पलीकडे गेलाय. हाही चान्स होता कदाचित, कारण जास्त हाईट नव्हती या बॉलवर. षटकार 6 धावा. पहिल्याच आपण बॉलवर पाहतोय फेस करत असताना तुषार मोहंती. लेट स्टार्ट केलं त्यांनी आणि तदनंतर मात्र हा षटकार. चला, जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको प्लीज. वेळेकडे आपण लक्ष द्या. षटकार आलाय. 22 धावा धावफलकावर. तुषार मोहंती आल्या मनगडाचा वापर, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. नुसता एक्झिक्यूट नाही केला तर सक्सेसफुल देखील करून दाखवला आणि 6 धावा मात्र प्राप्त केल्यात. 16 बॉल 45 ची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच बनवली जाऊ शकते, विजयश्री खेचून आणला जाऊ शकतो. प्रेशर, दबाव आता जाणवतोय, कारण व्हाईट बॉल. षटकारानंतर मात्र लाईन लेंथ मध्ये होतोय बिघाड, तो म्हणजे गोलंदाज देवेशचा. धावसंख्या 23. तुषार मोहंती आक्रमक शैलीचा फलंदाज. देवेशला विकेट काढावे लागेल आता इथून पुढे. यावेळेस स्टेप आउट झाले होते. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? दूर राहिला. स्लीप होत आहेत. पावसाळी क्रिकेट आहे, पाणी आहे, गवत आहे क्रीडांगणावर. 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावसाळी क्रिकेटची मजा तुम्हाला अनुभवायला मिळेल या क्रीडांगणावर, कारण सुसज्ज असं हे क्रीडांगण आहे. कुठेही तुम्ही पडला तरी दुखापत होणार नाही. पूर्णपणे हिरवा गालीच्या हिरव्या गवताने आपण पाहतोय क्रीडांगणावर. हे क्रीडांगण नटलंय. 25 धावा धावफलकावर. दुहेरी धावा ऍड झाल्या तुषार मोहंतीच्या माध्यमातून. स्वराज मात्र अजूनही आहे 15 या धावसंख्येवर खेळतोय. 6 बॉलचा सामना त्याने केलाय. यावेळेस चॉप करण्याचा प्रयत्न होता. चांगला वाडी शॉर्कर, वेगवान पद्धतीचा, शरीरापासून थोडासा दूर, रडार पासून हलकासा दूर पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल. चांगलं कमबॅक. बघा ऍक्शन रिप्ले. अगदी टप्पा पडल्यानंतर बॅटच्या हलकासा वरून निघून गेला विकेट कीपर नयनच्या हातामध्ये. यावेळेस ओव्हर पिच बॉल, मात्र फटका फसलाय. टायमिंग चुकलंय. उंच जास्त गेलाय. पुन्हा एकदा अंदाज चुकलाय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव पूर्ण होत असताना. कॅचेस विन्स द मॅचेस बऱ्याच वेळेला आपण चर्चा करतो. तुषार मोहंती खरं तर थोडासा अवघड होता, खूप उंच गेला होता. जजमेंट थोडं चुकलं आणि 2 धावा मिळाल्या. 27 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस जास्तच हाईट या बॉलवर पाहायला मिळते. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील आमचे पंच दर्शवत असताना देवेशला एक्स्ट्राज मध्ये भर पडते. कंट्रोल ठेवावा लागेल गोलंदाजांना गावदेवी दिवाळीच्या, कारण
66 उभारल्यात, मात्र दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे ना, लक्ष आता त्यांना सोपं वाटतंय गोठवली टीमला. इथे स्लोवर वन बॉल, पुन्हा फटका फसलाय. कॅच ड्रॉप, कॉलिंग नव्हती कोणतीही आणि इथे धावा किती मिळतील हे पाहावं लागेल. 2 धावा असतील या. एकच धाव आहे. सिंगल, धावसंख्या 29. दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 29 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 38 हे इक्वेशन आहे आता. 12 चेंडू 38 धावा. थोडीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते, मात्र जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी दिवाळी संघ, आपल्याला वेळेची खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये बरेच सामने कव्हर करायचे. विकी मुंबईकर पहिल्या षटकामध्ये आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. 16 धावा आल्या त्याच्या ओव्हरमध्ये. देवेशने 13 धावा खर्च केल्या. काही प्रमाणामध्ये विकीच्या तुलनेमध्ये इकॉनॉमिकल राहिला तो, जिथे 1 ओव्हर नंतर 17ची सरासरी गाठायची होती आणि आता ती सरासरी वाढत चालली आहे. कारण आता रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. कारण 12 चेंडू आणि अजूनही 38ची आवश्यकता आहे. आपल्याला बॉलिंग स्टॅटिस्टिक्स क्रिकलाईव्हचं खरं तर कौतुक आहे. प्रत्येक गोष्टी अगदी आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये यश. यावेळेस आता बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. स्वराज म्हात्रे 6 बॉल 15. रुणाल पहिल्याच बॉलवर 0वर बाद झाला आणि तुषार मोहंती 5 बॉल 11वर खेळतोय. चांगला लाईव्ह टेलिकास्ट, अगदी इत्यंभूत सर्व माहिती आपल्यापर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते क्रिक लाईव्ह. यावेळेस चांगला हुकचा फटका आणि कॅच ड्रॉप. बॉल सीमारेषा पलीकडे. दुसरं जीवदान स्वराज म्हात्रेला मिळते. मगाशी खूप चांगला झेल पकडला होता त्या ठिकाणी प्रितेशने, मात्र यावेळेस लोअर मध्येचा कॅच होता. थोडस त्याचाही अंदाज चुकला. खरं तर चेंडू अडवण्यासाठी जाऊ की कॅच साठी जाऊ या द्विधा मनस्थितीमध्ये तो होता आणि थोडासा निराश नंतर पाहायला मिळाला. कारण कॅच जरी सुटला त्याचबरोबर चौकारही आलाय. निखिल कोळी आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर इथे चौकार. इक्वेशन मध्ये मतलब होतोय बदलाव. 11 बॉल 34. आता इथून आवश्यकता. दुसरं जीवदान मिळालंय. थोडं मॅचला स्पीडअप करा मित्रांनो, थोडी गती वाढवा. 11 चेंडू 34 धावा. स्वराज म्हात्रे आणि तुषार मोहंती जोपर्यंत मैदानावर आशा पल्लवीत आहेत गोठवली टीमच्या. ओ, इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुपर्ब अँड सुपर्ब डिलिव्हरी. गुंगारा देऊन गेला पुन्हा एकदा चेहऱ्याजवळून. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, जिकडे नयन कोळी तैनात. डॉट बॉल. इक्वेशन मध्ये बदलाव होत असताना आता 10 चेंडू 34 धावांची अजूनही आवश्यकता. प्रत्येक चेंडू या ठिकाणी महत्वाचा आहे. प्रत्येक धाव या ठिकाणी महत्वाची आहे. 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. चांगला तीक्ष्ण बाउन्सर बॉल अगदी चेहऱ्याच्या जवळून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा अगदी गोफन फिरवावी तशी बॅट फिरवली, मात्र धाव मिळेल ती फक्त सिंगल. डबल्सने काही होणार नाहीये गोठवली टीमसाठी. चौकार षटकार आता येणं गरजेचं आहे. कारण जसे असे डॉट बॉल, जसे असे सिंगल मिळतील तसं असं चेंडू आणि धावांमधलं अंतर मात्र इथे आता बदलत जाणार आहे. ओ, चांगला चेंडू. यॉर्कर लाईनचा परफेक्ट टो क्रशर. योग्य लाईन आणि योग्य गती आपल्याला पाहायला मिळते. बघा, बॅटची एज लागली, त्यानंतर पायावर जाऊन बॉल आदळलाय. खूप चांगला चेंडू. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज निखिल कोळीच्या माध्यमातून. इथे देखील चांगला चेंडू होता, मात्र विकेट किपरला बीट केलंय. एक सिंगल मिळते 22च्या स्वरूपामध्ये.
बॅटकट आहे. धावसंख्या 35-35. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. नो बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता एक फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि सुराज म्हात्रेकडे संधी आहे की तो मोमेंटम थोडासा बनवण्यासाठी, कारण अंतिमचा बॉल येणं बाकी आहे आणि 31 धावा अजूनही करायच्या. 31 रिक्वायर्ड आणि फ्री हिटचा बॉल. 7 चेंडू आणि 31 धावा, 7 मध्ये 5 षटकार. हे इक्वेशन असायला हवं गोठवली टीमसाठी. बॉल आता तर निसटलाय. आपण पाहतोय निखिल कोळीच्या. चांगली लढत होईल का शेवटच्या बॉल पर्यंत? हा सामना जाईल का? थरार पाहायला मिळेल का? त्यासाठी मात्र मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील. इथे प्रॉपर कनेक्ट नाही झालाय, मात्र गॅप मध्ये ढकलण्यात यशस्वी झालेत. बॉल थांबलाय पाण्यामुळे आणि एकच रन मिळणार. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय तो स्वराज म्हात्रे आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. यस, फार्म 11 बोनकोडे यांचा निर्णय काय आलाय? पार्थ, डिसिजन काय आपला? फिल्डिंग करण्याचा घेतलाय. ओके, सो ऐरोली कोळीवाडा तुम्हाला करायची बॅटिंग. सज्ज राहा तुमचा स्क्वॉड घेऊन. 6 चेंडू आणि 30 धावा. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. RSS स्पोर्ट्स गोठवली आणि गावदेवी दिवाळे. चला लवकरात लवकर गोलंदाजाला तयार करायचंय. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. धन्यवाद. कुणाल कोळी वर जबाबदारी दिली. हे शेवटचे 6 चेंडू टाकण्याची. 6 बॉल 30 ची आवश्यकता आणि सुराज म्हात्रे पूर्णपणे आशा त्याच्यावर आहे आता. पहिल्याच बॉलवर मात्र तडाखा, चाबूक फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 आणि 6. अजूनही आशा जिवंत आहेत, आशा पल्लवित आहेत आणि विश्वास आहे तो स्वराज म्हात्रेच्या खांद्यावर. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि बॅटच्या अगदी प्रॉपर कनेक्ट मध्ये आला हा बॉल. आता 5 बॉल 24. 5 मध्ये 4 षटकारांची आवश्यकता आहे. हलक्या हलक्या पावसाच्या सरी क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्क्रीनवर पाहायला मिळतोय जो स्वराज म्हात्रे. 5 चेंडू 24 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय आणि दडपण निर्माण केलंय ते गोलंदाज कुणाल कोळीवर. स्वराज म्हात्रे अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये खेळतो. अशा क्रुशियल मुवमेंट मधून मॅच जिंकून देण्याची किमया त्याने बऱ्याच वेळा केली आहे. स्लोवर 1 बॉल होता. इथे चांगली बॉलिंग, क्लेवर बॉलिंग. गती दिली नाही, गती प्रदान केली नाहीये ती म्हणजे गोलंदाज कुणाल कोळीने. आता कंपल्सरी 4 बॉल आणि 4 षटकारांची गरज RSS स्पोर्ट्स गोठवलीला. आणि इथे हा बॉल जाईल का? चाललाय चाललाय अँड गॉन. सीमा रेषा पलीकडे. अजूनही मात्र चुरस कायम आहे. संघर्ष सुरू आहे आणि संघर्ष करण्याची जिद्द मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तो म्हणजे स्वराज म्हात्रे. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 3 षटकार. ह्या भीम पराक्रम करू शकेल का तो स्वराज म्हात्रे, की दुसऱ्या बाजूला कुणाल कोळी त्याला थांबवू शकेल का? 3 बॉल 18 कंपल्सरी चेसिंग. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीरावरचा वेध घेतोय आणि इथे मात्र सामना आपल्या टीमच्या बाजूने झुकवत असताना कुणाल कोळी. बघा ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न आणि त्यानंतर अगदी कमरेच्या जवळ जाऊन बॉल आदळलाय. अफलातून गोलंदाजी.
पुन्हा एकदा अगदी 30 लाईन, तोच टप्पा आणि 30 दिशा. आणि आता मात्र औपचारिकतेमध्ये सामना जात असताना जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतोय अंतिमचा बॉल. आणि आता 18 धावांची गरज. गावदेवी दिवाळे पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करत असताना लोअर फुल टॉस, बॅट फिरवली आणि इथे चौकार नक्की झालाय. शेवटच्या बॉलवर मात्र हा सामना जिंकलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर 13 धावांच्या फरकाने. तो म्हणजे गावदेवी दिवाळी संघाने अभिनंदन. आणि RSS स्पोर्ट्स घोटली संघाला पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. मॅच समरी आपल्या स्क्रीनवर क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून 53 धावांपर्यंत मजल मारली ती RSS स्पोर्ट्स गोठवलीने. स्वराज मात्र नॉट आउट राहिला. 19 बॉल 38. तुषार मोहंती 5 बॉल 11. आणि गोलंदाजीमध्ये निखिलची षटक इकॉनॉमिकल राहिलं. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्या आणि थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने झुकव